नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावली 7 ऑगस्ट भागामध्ये मेंदळ्यांच्या घरामध्ये बोर्ड मीटिंग असते. पण त्याच दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे सावली सारंगला सांगते, आधी रक्षाबंधन आणि नंतर मीटिंग. तिने सोम आणि बबलूला राखी बांधलेली असते आणि अमृताने सारंगला. सावली सारखी सखदेवला फोन करते, पण तो काय फोन उचलत नाही. कारण सावलीच्या ताटामध्ये ओवाळणी घालण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. तो आता दुसऱ्याकडं 500 रुपये उसने मागतो. डिलिव्हरी बॉयच्या रूपामध्ये त्याला ऐश्वर्याने बघितलेलं असतं. आता त्याची आणि सावलीची जिरवण्यासाठी ती प्लॅन करते. इकडे सावली सखदेवची खूप वाट बघत असते. तेवढ्यात देवा येतो. सावली आता हक्काने त्याला ओरडते, किती उशीर केला, आणि नंतर त्याला पण राखी बांधते. आता सारंगची मस्त गंमत जम्मत चालू असते. तो सावलीला म्हणतो, भरो भरो, अजून एक पेढा भरो. अरे बायकोचा भाऊ आहे, त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. सावली अजून एक पेढा भरवते आणि सगळेच हसायला लागतात. पण सावलीच्या चेहऱ्यावर एक नाराजगी असते. देवा तिला विचारतो. सारंग त्याला कारण सांगतो. देव म्हणतो, सिस्टर, नॉट फिकीर, येईल सखदेव दादा. त्याच्या बोलण्याने सावलीला खूप छान वाटतं. तेवढ्यात ऐश्वर्या घरी येते आणि सगळ्यांना बघून मनात म्हणते, हसा हसा, आता मस्त गंमत येणार. देव म्हणतो, सिस्टर चलो हम निकलते. सावली म्हणते, देवा भाऊ जेवण करून जा ना. तो म्हणतो, नाही नाही, पोलीस स्टेशनला खूप कामं आहे. तो आता सारंग सावलीचा निरोप घेतो आणि निघून जातो. सारंग म्हणतो, सावली झालं ना तुझं, आता घेऊ शकतो मीटिंग. सावली मान हलवते. आता सारंग फोन करतो आणि बोर्ड मीटिंग भरवतो. ऐश्वर्याचं लक्ष मात्र सारखं दाराकडे असतं. ती मनात म्हणते, मूर्ख सखदेव अजून कसा येईना, इडियट, माझ्या प्लॅनवर पाणी फिरवतो की काय. मीटिंग म्हटल्यावर सावली आणि अमृताने सगळी तयारी केलेली असते. त्याप्रमाणे त्या पाहुण्यांसाठी खायला आणतात. पण दारामध्ये डिलिव्हरी बॉय बघून अमृता म्हणते, अरे हे कुणी मागवलं. अमृता म्हणते, ॲक्च्युली आपल्याकडे पाहुणे येणार होते ना, म्हणून मी मागवलेलं. या ना आत्या. मनात म्हणते, हा तर खूप हुशार निघाला, तोंडाला मास्क लावून आलाय. ते आता सखदेवला म्हणते, प्लीज तर तोंडावरचा मास्क काढा ना. नाही म्हणजे ओमेगा क्लाउड किचनने मला सांगितलं एक छान रिव्ह्यू द्या. मी तुमचा आणि पार्सलचा फोटो काढते आणि एक छान रिप्लाय देते. त्यामुळे प्लीज तो मास्क काढता का. आता सखदेवचं काहीच चालत नाही. तो हळूच मास्क काढतो. सगळे त्याच्याकडे बघून खूप शॉक होतात. सावली म्हणते, दादा याचा ऐश्वर्या फायदा उठवते आणि बोर्ड मीटिंगसमोर सारंगची इज्जत घालवण्यासाठी म्हणते, सर हा सखदेव भागवत, सारंगच्या बायकोचा सख्खा भाऊ. आता सारंग खाली बघतो, पण सावली सखदेवसमोर जाते. पण सखदेव कुठे काम करतो हे सारंगला पहिलेच सावलीने सांगितलेलं असतं. त्यामुळे त्याला कळून चुकतं की ऐश्वर्या वहिनीने परत एकदा खोडी केली. आणि ऐश्वर्या मनामध्ये यासाठी खुश असते की बोर्ड मीटिंगसमोर सखदेव आल्यामुळे सारंग नाराज होणार. त्याचा सगळ्यांसमोर अपमान झाल्यामुळे तो त्या मुलीला घराबाहेर काढणार. तेवढेच सावली म्हणते, दादा तू माझा फोन का नव्हता उचलत. अरे आज रक्षाबंधन ना, राखी नाही बांधायची का. तंत सावळे मला माफ कर, ओवाळणी घालण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही. मी असं छोटं काम करतो, तुझी इथं कसं येणार. सारंग म्हणतो, एक मिनिट सखदेव दादा, कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं. काम हे काम असतं. तुम्ही कष्ट करून कमावता, त्यात कसली आली लाज. सावली म्हणते, दादा तू असं कसं ठरवलं. अरे तू माझा भाऊ आहेस आणि ओवाळणीमध्ये पैसे गिफ्ट हेच टाकावं असं कुठे आहे. तू माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला असताना ते माझ्यासाठी अनमोल आहे. त्या दोघांचं बोलणं बघून मीटिंगमधले सगळेच हळे होतात. ऐश्वर्या सगळ्यांवर नजर टाकते. सगळे दोघांकडे बघत असतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.